नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण क्रांतिकारी चळवळ आणि खटले याचा अभ्यास करणार आहोत। PYQ बेस्ड आणि सविस्तर माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक पहिला, जॅक्सन खून खटल्यात कोणाला फाशीची शिक्षा देण्यात आली? तर जॅक्सन खून खटल्यात प्रकरणात कृष्णाजी गोपाळ कर्वे, त्याचबरोबर विनायक नारायण देशपांडे आणि अनंत कान्हेरे या तिघा लोकांना फाशी देण्यात आली होती। त्याचबरोबर या खटल्यामध्ये 38 लोकांना अटक करण्यात आलेली होती आणि जॅक्सनचा खून कुणी केला होता? तर ते होते 17 वर्षाचे अनंत कान्हेरे यांना। या खटल्यास आपण नाशिक खटला किंवा जॅक्सनचा खून खटला म्हणून ओळखतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर प्रश्न क्रमांक 2, आझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण होते? तर आझाद हिंद फौजेचे संस्थापक होते सुभाषचंद्र बोस। आपल्याला माहितीच आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे वाक्य आझाद हिंद सेनेचे फौजेचे सेनापती सुभाषचंद्र बोस यांचं आहे आणि आझाद हिंद सेना ही सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅश संस्था क्रांतिकारी राष्ट्राशी संबंधित होती? तर अभिनव भारत, जिला आपण पूर्वी मित्र मेळा म्हणून ओळखायचो, तिचीच पुनर्रचना होऊन या संस्थेचं नाव अभिनव भारत असं पडलेलं होतं आणि ही संस्था कोणाची होती? तर विनायक दामोदर सावरकर यांची होती। त्यांनी कोणत्या नावानं? मित्रमेळा नावानं नाशिक येथे गुप्त संघटना स्थापन केली होती आणि महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिली गुप्त संघटना म्हणून विनायक दामोदर सावरकर यांची मित्रमेळा ही संघटना ओळखली जाते आणि तिचंच रूपांतर नंतर 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेत झालं। मग ही कुठल्या प्रभावावर होती किंवा कुठल्या धर्तीवर होती अभिनव भारत ही संघटना? तर ही मॅगझिनीच्या यंग इंडिया इटलीतील संघटनेच्या धर्तीवर ही संघटना होती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभिनव भारत। तर प्रश्न क्रमांक 14, श्रीपाद अमृत डांगे, शौकानी अस्मानी, मुझफ्फर अहमद व नलिनी गुप्ता यांना ज्या खटल्यात 4 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली तो खटला कसा ओळखायचा? तर तो खटला कानपूर खटला म्हणून ओळखायचा। 17 मार्च 1924 मध्ये हा खटला झालेला होता। यामध्ये अनेक नेत्यांना पकडून त्यांच्यावर कानपूर खटला चालविला होता आणि दोषारोप काय होते? तर हिंसक क्रांतीद्वारे ब्रिटिश सत्तेला भारताच्या सार्वभौमत्वापासून वंचित करण्याचा प्रयत्न। नेते कोण कोण होते मग याच्यामध्ये? तर श्रीपाद अमृत डांगे, शौकानी अस्मानी, त्यानंतर मुझफ्फर अहमद, नलिनी गुप्ता, त्याचबरोबर मानवेंद्र रॉय, RC शर्मा, चेट्टीयार आणि सिंगारवेल्लू, त्याचबरोबर गुलाम हुसेन इतके जण या संघटनेचे नेते होते। मग यांचा निकाल कधी लागला या खटल्याचा, कानपूर खटल्याचा? पुढे चलून निकालावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात। तर 20 मे 1924 रोजी या खटल्याचा निकाल लागला आणि यामध्ये श्रीपाद अमृत डांगे, त्याचबरोबर शौकत अस्मानी, मुझफ्फर अहमद आणि नलिनीकांत गुप्ता या चौघांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली। त्याचबरोबर सिंगारवेल्लू यांना आजारपणामुळे मुक्त करण्यात आलं आणि गुलाम हुसेन यांना माफीचा साक्षीदार बनल्यामुळं माफ करण्यात आलं आणि रॉय जर्मनीच्या व शर्मा फ्रेंच पांडिचेरीला असल्याने त्यांना पकडणे शक्य झाले नव्हते। या खटल्याच्या पूर्ण बातम्या वृत्तपत्रात येत असत आणि भारतीय जनतेला पहिल्यांदाच कम्युनिटीची तत्त्वे माहीत झाली। यानंतर प्रश्न क्रमांक 6, लंडनप्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारी एक कार्यकेंद्र
सुरू केले त्याचे मुख्य सूत्रधार कोण होते? तर सरदार सिंग राणा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल फक्त 3 क. मग सरदार सिंग राणा हे कोण होते? तर 1905 मध्ये श्यामजी कृष्णाजी वर्मा यांनी इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली होती. त्याचे ते उपाध्यक्ष होते. त्याचबरोबर इंडिया हाऊसचे ते एक क्रियाशील कार्यकर्ते सुद्धा होते. यानंतर प्रश्न क्रमांक 6. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? तर ते होते कीचकवध. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 अ फक्त. कीचकवध नाटक कुणी लिहिलं होतं? तर कृष्णाजी खांडिलकर यांनी हे कीचकवध नाटक लिहिलं होतं आणि ह्या नाटक महाडच्या महाराष्ट्र नाटक मंडळीने आणलं होतं. त्याचबरोबर कीचकवधमध्ये कीचकाची भूमिका ही गणपतराव भागवत नावाचे नट करायचे. त्याचबरोबर टिळकांनी कर्जनवर केलेल्या टीकेचा कलात्मक नाट्याविष्कार म्हणजे कीचकवध होय. त्याचबरोबर कीचकवध सरकारने बंद पाडले कारण ते ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांतिकारकांना प्रेरणा देत होते. या नाटकामुळे राज्यद्रोहाचा नव्हे तर राजकीय खुनांनाही चालना मिळत आहे असं लॉर्ड कर्झन यांनी म्हटलं होतं आणि बरीच वैशिष्ट्ये लॉर्ड कर्झनशी मिळतीजुळती ही खांडिलकरांनी कीचकवधाच्या व्यक्तिमत्वात ओतली होती. त्यानंतर दुसरं आहे नाटक सौभद्र अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं. यानंतर प्रश्न क्रमांक 18. क्रांतिकाराच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता? आता आपल्याला सहभाग नव्हता कशाचा विचारलेला आहे. तर भारतात शस्त्रे तयार करणे नसल्यास बाहेरून आयात करणे. हो, हे सगळं करायचे क्रांतिकारक. म्हणजे एक तर बरोबर आहे. दुसरं आहे श्रीमंताकडून कोणत्याही मार्गाने पैसे काढणे. हे पण बरोबर आहे. तिसरं आहे रेल्वे लाईन्स व इतरत्र येतात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटिश साम्राज्य अडचणीत येईल. हे पण आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. वरील सर्वच कार्यक्रमाचा सहभाग होतो. त्याचबरोबर त्या कार्यक्रमात गुप्त संघटना स्थापन करणे ह्याचा सुद्धा समावेश होतो. पैसे मिळविण्यासाठी सरकारी कार्यालये, तिजोऱ्या, रेल्वे यावर हल्ला करणे, जुलमी अधिकाऱ्यांचे खून करणे पाप नसून ते एक पवित्र कार्य आहे असं हे क्रांतिकारक म्हणत. त्याचबरोबर शस्त्रे तयार करणे, त्याची आयात करणे, शिक्षण घेणे, आपल्या लिखाणाद्वारे लष्कर व समाजात असंतोष निर्माण करणे, कार्यक्रमासाठी लागणारा पैसा श्रीमंतांकडून लूटमाट करून मिळविणे, तरुणांना शिस्त व शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देणे, भारतीय सैनिकात ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे, त्याचबरोबर उठावाची योग्य संधी साधणे, शक्य त्या ठिकाणी गनिमी काव्याने लढा करणे ह्या सर्व गोष्टींचा क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात समावेश होता. यानंतर प्रश्न क्रमांक 18. जन्मठेपेपेक्षा फासावर जाणे मला आवडेल. माझ्या मातृभूमीसाठी स्वतंत्र करण्यासाठी मला पुनर्जन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या देशाला स्वतंत्र मिळेपर्यंत प्रत्येक पुनर्जन्मी स्वातंत्र्यासाठी फाशी जाण्यासारखा आनंद दुसरा नाही. हे वाक्य कोणी उद्गारलं? तर ते होते करतार सिंह यांनी हे वाक्य उद्गारलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 9. भारतीय क्रांतिकारकांना जपानकडून काय मिळाले? तर जपानकडून बॉम्ब बनविण्याचं प्रशिक्षण मिळालं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रेरणा व बॉम्ब बनविण्याची प्रक्रिया. प्रेरणा रशियासारख्या बलाढ्य देशाकडून 1905 मध्ये जपानने हरविले म्हणून प्रेरणा भेटलेली होती आणि बॉम्ब बनविण्याचं प्रक्रिया ही सोलापूरच्या गोविंदराव नारायण पोतदार जपानला जाऊन भारतात महिम येथे बॉम्ब तयार करण्याचा कारखाना त्यांनी स्थापन केला होता. त्याचबरोबर अगपेट्या तयार करण्याचे तंत्रज्ञान, बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी जपानला लोक जात असत आणि महाराष्ट्रातील के.डी. कुलकर्णी जपानला गेले होते, परंतु त्यांना 1919 मध्ये पोलिसांनी पकडून 7 वर्षाची शिक्षा दिलेली आहे.
यानंतर प्रश्न क्रमांक 10. सुभाषचंद्र बोस यांनी सन 1923 मध्ये कोणत्या इंग्रजी दैनिक सुरू केले होते? तर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हे इंग्रजी मासिक सुरू केलेलं होतं आणि त्याचे चिटणीस होते CR दास आणि म्हणूनच हा प्रश्न रद्द केला आहे आयोगाने. ते 1939 ते 40 मध्ये फॉरवर्ड हे मासिक होते. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे प्रश्न क्रमांक 11. पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1998 मध्ये डॅश डॅश यांनी हत्या केली. तर यामध्ये पर्याय दिलाय. एक आहे दामोदर हरी चाफेकर, दुसरे आहे बळवंत फडके, त्यानंतर तिसरे आहे उस्ताद लहुजी मांग आणि चौथे आहेत अनंत कान्हेरे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दामोदर हरी चाफेकर. चाफेकर बंधूंनी प्लेगचे कमिशनर रँड होते त्यांची हत्या केलेली आहे 1898 मध्ये. आणि अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन यांचा खून केलेला आहे, आपण पहिल्याच प्रश्नात पाहिलेला आहे. तर रँडच्या हत्येबद्दल आपण अधिक माहिती मिळूया. प्लेग कमिशनर रँड व अल्मर्ट या दोघांची हत्या 22 जून 1997 रोजी व्हिक्टोरिया राणीच्या राजरोहणाच्या हीरक महोत्सवाचा प्रारंभ आटपून परत जाता असताना पुण्यात गणेशखिंडीत येथे दामोदर हरी चाफेकर व बाळकृष्ण चाफेकर यांनी केला. पण कित्येक दिवस मारेकऱ्यांचा शोध लागला नव्हता. शेवटी पंचमी स्तंभी द्रविड बंधूंनी बातमी केवळ आर्थिक लोभापोटी 20,000 रुपये सरकारने दिली होती म्हणून वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केले. त्यानंतर चाफेकर बंधूंनी 18 एप्रिल 12 मे 1899 रोजी क्रमशः फाशी देण्यात आली. पहिल्यांदा दामोदर यांना 18 एप्रिलला, बाळकृष्णांना 10 मेला आणि वासुदेव चाफेकर यांना 12 मेला फाशी देण्यात आलेली होती. या प्रकरणात टिळकांचा हात आहे असे समजून सुद्धा त्यांना सुद्धा 1.5 वर्षाची सजा दिली होती. या अगोदर चाफेकर बंधूंनी काय कार्य केलं होतं? तर दामोदर चाफेकर यांनी 16 ऑक्टोबर 1896 रोजी व्हिक्टोरिया राणीच्या पुण्यातल्या डांबर फासून खेटरांची माळ घातलेली होती पुतळ्याला. तिन्ही चाफेकर बंधू ब्रिटिश सत्तेचे द्वेष करते होते. धर्मांतर करून इंग्रज राजवटीची भलावल करणाऱ्या मुंबईच्या प्रोफेसर बोलिलकरांना दामोदर चाफेकरांनी भर रस्त्यात चोप दिलेला होता. रँडच्या वधानंतर सरकारने जी दडपशाही अवलंबली त्याचा निषेध म्हणून टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे अशा शीर्षकाचे लेख केसरीत लिहिलेले होते. चाफेकरांची आई पुत्रांच्या फाशीच्या बातमीने मृत्यू पावली व काही दिवसांनी वडील सुद्धा मृत्यू पावले. चाफेकर बंधू हे विधवा विवाहाच्या विरोधात होते. त्याचबरोबर इंग्रजी शिक्षण व पाश्चिमात्य संस्कृतीचे विरोधक होते. यानंतर प्रश्न क्रमांक 12. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? तर ते चालविले होते मुंबई येथे. आकाशवाणी केंद्राची फ्रिक्वेन्सी किती होती? तर 41.78 एवढी आकाशवाणी केंद्राची फ्रिक्वेन्सी होती. 23 ऑगस्ट 1942 रोजी ते नोव्हेंबर 1943 पर्यंत मुंबईत सिक्रेट रेडिओ स्टेशन चालवत होते. त्यानंतर उषा मेहता, विठ्ठलभाई झवेरी, नाना मेटकवानी, जगन्नाथ ठाकूर, बाबूभाई खाकर या 5 जणांनी सहकार्य करून राम मनोहर लोहिया यांनी मार्गदर्शनाखाली काँग्रेस रेडिओ चालविण्यात येत असत आणि या रेडिओवरून सलग 90 दिवस बातम्या देण्याचे भूमिगत कार्य एल्फिन्स्टन महाविद्यालयातील प्राध्यापिका श्रीमती कमला वूड यांनी केलेलं. यावरून देशभक्तीपर गीतं, कविता, हिंदी बातम्या, कार्यक्रम सादर करत व पोलिसांना या काँग्रेस रेडिओचा सुगावा लागला. त्याच्यावर खटला भरण्यात आला ज्यामध्ये बाबूभाई
खक्करला 5 वर्ष शिक्षा दिली. उषा मेहताला 4 वर्ष शिक्षा दिली. चंद्रकांत जव्हरी यांना 1 वर्ष शिक्षा दिली आणि नरीमन प्रिंटर जगन्नाथ ठाकूर या रवींद्रनाथ मेहता हे माफीचे साक्षीदार झाल्यामुळे त्यांना शिक्षा दिली नाही किंवा शिक्षा माफ केली. यानंतर आद्य 13वा प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? तर ते होते वासुदेव बळवंत फडके, जे आपल्याला सर्वांना माहीत आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता वासुदेव बळवंत फडकेबद्दल अधिक माहिती अशी की त्यांनी 1873 मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. त्याचबरोबर त्यांनी दत्त उपासक असल्यामुळे दत्त महात्म्ये हा नावाचा 7000 ओवींचा ग्रंथ लिहिला आणि त्यांनी पहिला दरोडा दौलतराव नाईक यांच्या मदतीने धामरी या गावात टाकला आणि 3000 रुपये मिळविले. मग त्यांना पकडण्यासाठी वॉरंट काढलं. डॅनियलनं आणि सहकाऱ्यांची साथसुद्धा त्यांच्यापासून सुटलेली होती, कारण रामोशिया हे सरकारचे जे काही ब्रिटिश खजिने लुटायचे, पण क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंना हे मान्य नसल्यामुळं त्या दोघांची साथ सुटलेली होती.